ओके, तर तुम्ही ऑनलाईन मोडवरच तयार व्हा. काय मूर्खपणा करू नका. हे डेरिव्हेटिव्ह थोडंसं कठीण चाललंय शिकवायला, मान्य आहे मला. पण तरी पण मी प्रयत्न करतोय खूप स्लो जाण्याचा. एकदा तुम्हाला हा एक्सरसाइज समजला की पुढचं सगळं समजेल. हे काढता आलं पाहिजे तुम्हाला पटापट पटापट. या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक गोष्ट खूप सुंदर आहे माहिती का काय? ज्याला पहिला एक्सरसाइज समजतो त्याला दुसरा समजतो. त्याला पहिले 2 समजतात त्याला तिसरा समजतो. ज्याला तिसरा 3 समजतात तेव्हा चौथा समजतो. सो जर तुम्हाला पहिला आला नाही तर पूर्ण डेरिव्हेटिव्ह तुमचं गेलं. तर त्याच्यामुळे इथं पहिल्या याच्यावर एवढं लक्ष देण्याचं कारणच ते आहे. एवढं प्रत्येक न्यूमेरिकल का पाहतोय एवढं आहे कारण हेच नाही जमलं तर पुढे जाऊन काही फायदाच नाही. व्हॅल्यू झिरो होऊन जाते त्याची. आणि जर तुम्हाला हे जमलं तर माझ्या डोक्याला काम कमी होऊन जातं. मी फक्त तुम्हाला याच्यामध्ये एक स्टेप वाढवून देतो आणि मग तुम्ही काढत बसतात पुढचं पडण्यासाठी. त्याची गरज पडत नाही. म्हणून हे एक्सरसाइज एकदम ओके करा, एकदम परफेक्ट. आता याच्यामध्ये नेमकं पहा, मी तुम्हाला एक रूल शिकवला होता पहा, आठवतं का? एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉग एकमेकाच्या इन्व्हर्स असतात. आठवलं का? हा. तर मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं पहा, लॉग ऑफ ई रेस टू लॉग ऑफ एक्स जर असेल त्याचा आन्सर असतं. हा लॉग आणि ई कॅन्सल होऊन जातो. सो त्या हिशोबाने ह्या एक्सच्या ठिकाणी समजा इथं कोण आलेलं आहे, पूर्ण हा ब्रॅकेट आलेला आहे पहा. दिसतोय का एवढा? म्हणजे हा लॉग आणि ई कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा आहे? फक्त याचा log काढायचा आहे. x square. समजलं का? तर थोडंसं स्मार्ट वर्क करत चला. म्हणजे असं एकदम जरा तुमचे नियम वगैरे सगळे लॉकचे डोक्यात ठेवायचे आणि मग ते कसं आहे ते प्रॅक्टिसचा विषय आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची आपोआप ते स्किल डेव्हलप होतात. सो याला पर्याय नाही प्रॅक्टिस शिवाय. सो लॉग ई आणि लॉग निघून जाईल बरोबर. आणि मग तुमचं उरणार फक्त लॉग ऑफ, मग ते काय उरलंय फक्त लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आता दोघांमध्ये फरक आहे. ते असं आहे समजा लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर असंच होतं ना ते, का वेगळे काही? नाही असं. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या पहा. आता डेरिव्हेटिव्ह कसा घेणार तुम्ही? हे एक वेगळं Two फंक्शन log. आहे, हे एक वेगळं फंक्शन आहे. हा. आता दोघांमध्ये तुम्ही लॉग कॉमन काढू शकत नाहीयेत. त्याचं कारण आहे, म्हणजे काढू शकतात तसं काही नाही. पण काढण्यासाठी ना तुम्हाला एक पहिले एक विचार काय करावा लागेल की हा पूर्ण याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि हा याचा स्क्वेअर आहे. तर याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हा एक्स रेस टू होणार आणि हा लॉग ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल. हे दोघांचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. कारण हे मायनस काय करते, मायनस आणि प्लस आलं की सरळ चांगली गोष्ट असते तुमच्यासाठी. जेव्हा मायनस आणि प्लस इंटर होणार न्यूमेरिकल्स मध्ये, देन वी विल सेपरेटेड द डेरिव्हेटिव्ह टर्म्स लेफ्ट साइड अँड राईट साइड. क्लिअर? क्लिअर? सो वी आर trying to find the separate derivative of log of x bracket square and we have to find the separate derivative of log of x square. क्लिअर? सो आपण सेपरेट काढू, नंतर यांची मायनस करू. हा, मी एक साथ तुम्हाला काढून देते कधीच, आणि तुम्ही काढू पण नका. ते नंतर आपण काढू. मी पहिले तुम्हाला ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो. कोणच्या? लॉग ऑफ First. एक्स ब्रॅकेटचा. हा. आता हे मायनस मुळे सेपरेटच झाले, जे काही टेन्शन नाही. सेपरेट करा. आता हा कोणासारखा आहे? याला यू पकडा तुम्ही. यू रेस झाला ना मग तो. Two log x. तो फॉर्म्युला कोणता आहे? टू. तो फॉर्म्युला पाहिजे ना यू रेस टू एनचा. यू रेस टू एन म्हणजे काय असतो? एन यू रेस टू एन मायनस वन असं. मग यू तुम्ही लॉग ऑफ एक्स पकडलाय, मग ते लॉग ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजे काय? टू मायनस वन. तर त्याचा आन्सर होईल तुमचं Into टू इन 1 upon ब्रॅकेट x. लॉग ऑफ एक्स रेस टू वन. सो हे तुमचं झालं एवढं आन्सर. आणि हे याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्सचा घ्यावा लागेल. सो इथं डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा घ्यावा लागेल? लॉग ऑफ एक्सचा. सो इथं डी बाय डी एक्सचा येणार लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन. आता घ्यायची गरज नाही पुढे. बरोबर? सो तुम्हाला टोटल याचा आन्सर भेटलं टू अपॉन एक्स. हा टू इंटू हा वन आणि हा एक्स, आणि हे इकडे कोण उरलं? लॉग ऑफ एक्स. काय डाऊट याच्यात? म्हणजे टू लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स. क्लिअर? तसं आपण दुसऱ्याचं पण डेरिव्हेटिव्ह काढू. दुसरी टर्म काय होती? लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. आता नीट लक्षात घ्या, लॉग एक्स स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर फक्त एक्सचा आहे, त्याचा लॉगशी काही संबंध नाही. म्हणजे इथे एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला नाही, इथं लॉग ऑफ एक्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल. 1 लॉग upon ऑफ x यू. square. हा, लॉग ऑफ यू म्हणजे काय? वन अपॉन यू. आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह पुढे, म्हणजे इथं होईल वन अपॉन एक्स स्क्वेअर. आणि त्या एक्स स्क्वेअरचा Into डेरिव्हेटिव्ह 2x. घ्यावा लागेल आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो वन अपॉन एक्स स्क्वेअर इंटू हा टू एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स. सो हे मल्टिप्लाय झालं तर इथं एक्स आणि इथला एक्स कॅन्सल होऊन जातो. तुम्हाला आन्सर भेटतो टू बाय एक्स. क्लिअर? बरोबर ना? आता तुम्ही काय करणार? याचं डेरिव्हेटिव्ह याचं डेरिव्हेटिव्ह मायनस करणार. म्हणजे इथं टू बाय एक्स आणि इथं लॉग ऑफ एक्स आला होता. सो मायनस अपॉन टू बाय एक्स. सो टू बाय एक्स
कॉमन निघणार. सो देन व्हॉट वी विल गेट, सो 2 by x in bracket log of x minus 1. Yes. This is final. Okay. सो असं असतंय. आता बोला पुढचं. अजून सर हम्म क्वेश्चन 2 मधलं 16वा 2 मधलं 16 17 पण ओके. 16 आणि 17. सो 16 म्हणजे हे ना. सो एक पहा, आता याला पहा, लॉग टू द बेस ई ऑफ 2 काय दिलं त्यांनी, ई स्क्वेअर दिलाय का, लॉग टू द बेस ई स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स असं काहीतरी वाटतं ते, है ना. का तो 2 त्याच्या समोर आहे. नाही 2 raised to a म्हणजे e स्क्वेअर. है ना, ई स्क्वेअर दिसतोय तो. ठीक आहे ठीक. लॉग टू द बेस ई स्क्वेअर लॉग ऑफ एक्स असं आहे म्हणजे, है ना. हा ठीक. आता हे यांचे बेसचे नियम आहेत. आता हे पहा, ते काय करता येतं, मला ते बेस सेपरेट करता येतो ना त्याचा, आहे की नाही. आता हे जसं लॉग रेस टू, जसं ई रेस टू लॉग होऊन जातं, हे ई रेस टू लॉग ऑफ एक्स म्हणजे ई रेस टू लॉग ऑफ एक्स कॅन्सल होऊन जातं ना हे असं, तसं इथं पण होईल. तसं इथं हे लॉग टू द बेस ई ऑफ 2 नाही, ई स्क्वेअरच आहे ना तो. क्वेश्चन चुकलाय का काय, स्क्वेअर आहे का तो 2 समोर आहे की समजायला मार्ग नाही. थांबा, त्याच्या सोल्युशन वरून ते क्लिअर होईल, तो 2 आहे का नाही. ई स्क्वेअरच आहे का सोल्युशन. हा ना, मग ते सोल्युशनच पाहतोय मी, ते आन्सर वाला एक प्रॉब्लेम आहे. किती होता तो, टू मधला 16. हा म्हणजे 2x लॉग ऑफ एक्स दिसतोय तिथं, म्हणजे ई रेस टू एक्स चा जो टर्म आहे ते आफ्टर सिम्प्लिफिकेशन पण ई रेस टू 2x तिथं काही टर्म दिसत नाहीये तशी. मला असं वाटतं तो 2 बाहेर असेल मग, कारण इथं पण क्लिअर होत नाहीये त्याच्याने. ई रेस टू हे आन्सर आहे ना त्याचा. ठीक आहे, सॉल्व्ह करू तरी पण आपण पाहू. अरे वा, करेक्ट आलं. टू एक्स लॉग ऑफ एक्स म्हणतोय तो, म्हणजे 2x येतोय म्हणजे 2 बाहेर निघतोय. हा स्क्वेअर नसेल मला असं वाटतं, का असेल काय माहिती. ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, पकडा पहा, लॉग टू द बेस ई स्क्वेअर आणि हा लॉग ऑफ एक्स. मग याला आपण जर सेपरेट केलं तर त्याच म्हणजे लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग रेस टू एक्स ई रेस टू स्क्वेअर ई रेस टू 2. आणि मग जर आपण ते रूट 2 घ्यायचं म्हणतोय, तर हा ई रेस टू 2 जेव्हा घेता येईल तेव्हा हा समोर घेता येईल मला, म्हणजे तो असं होऊन जाईल 2 लॉग ई आणि हा लॉग ऑफ एक्स येऊन जाईल, आणि मग हा लॉग ई कॅन्सल होऊन जाईल. सो तुमचं इथं होणार लॉग ऑफ एक्स अपॉन 2
सो देन 2 बाहेर येऊन जाईल 1/2. सो याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर पहिले लॉग ऑफ एक्सचा 1/log(x) येईल आणि त्याचा 1/x येईल. तुमचा आन्सर असलं पाहिजे 1/2x log(x). असं होतं का आन्सर? 1/2x log(x) होतं का आन्सर? अरे हे बा असं आन्सर पाहिजे आपल्याला. आपल्याला जे आन्सर येते ते 1/2x log(x) येते. हे येतंय, लक्षात ठेवा. मी चेक करतो त्या. ते काय आहे इथं मला हो सर, ते हॉरिझॉन्टल केलं की हा तेच येणार आहे. तेच आहे. हे कोण आहे? हे तेच आहे ना 1/2x log(x). हा बरोबर आहे. मग तो टू आहे ना तो स्क्वेअरच आहे तिथे हिला ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम नाही. हे तुमच्या बुक मध्ये एवढं डोकं का खावं लागतं? हे नवीन पुस्तक आहे ना, हे चुका भरपूर करतात तिथं. त्याच्यामुळे ना म्हणजे असं क्रिएट होऊन जातो. हा तर पहा मी ते कसं सॉल्व्ह केलं का. हे पहा काय होतं ते आपला एक रूल होता पहा, तुम्हाला आठवतो का तो? काय रूल होता? मी तुम्हाला सांगितलं होतं पहा, बेस आणि ते सेपरेट करता येतं आपल्याला. म्हणजे लॉगचा असा रूल असतो, लॉग टू द बेस ए ऑफ एक्स. याला मला असं लिहिता येतं लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ ए. आठवतं का तुम्हाला? बेसला खाली आणि एक फंक्शनला वर सेपरेट करता येतो लॉगला, माहिती ना? हा तो रूल इथं वापरला मी. मला त्या रूलनी काय भेटेल? लॉग ऑफ हा वरचा फंक्शन लॉग ऑफ एक्स भेटणार आणि डिवायडेड बाय हा लॉग टू द बेस म्हणजे ई ऑफ स्क्वेअर असं भेटेल की नाही. आणि मी तुम्हाला लॉगचा अजून एक नियम सांगितला होता, जेव्हा असं कोणाच्या तरी फंक्शनचा स्क्वेअर येतो तो आपल्याला असं करता येतो, लॉग ऑफ समजा एक्स स्क्वेअर असेल तर हा स्क्वेअर आपल्याला पुढे घेता येतो, म्हणजे असं लिहिता येतं लॉग टू लॉग ऑफ एक्स लिहिता येतं की नाही. हा टू समोर घेता येतो ना स्क्वेअरचा, मग त्या हिशोबाने मला टू असं समोर घेता येईल की नाही. सो टू समोर घेता येईल तर इथं होऊन जाईल लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय हा टू समोर येईल तर इथं होऊन जाईल टू लॉग ऑफ ई. आता हे परत ते लॉग आणि ई कॅन्सल होऊन जाईल, बरोबर? ते एकमेकाला कॅन्सल करून टाकतात. सो तुमचा आन्सर उरलं इथं लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स अपॉन 2. हा 1/2 बाजूला घेऊन टाका डेरिव्हेटिव्ह मधून. सो 1/2 तुमच्या बाजूला आला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मग तुम्हाला. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार तुम्ही? हा लॉग ऑफ एक्स आहे बरोबर की नाही, हा लॉग ऑफ यू. लॉग ऑफ यूचा 1/log ऑफ एक्स होऊन जाईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पुढे घ्यावा लागेल. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. समजलं का? मग हे सगळे मल्टिप्लाय करून टाका, तुम्हाला तो 2 × x × log ऑफ x 1/, मध्ये भेटून जाईल. क्लिअर? बोला अजून. हे लॉग वाले थोडेसे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत. अजून कोणतं? 17 का? हा घेतला होता की काल? काल झालं असं? होतं. हा घेतलेला आहे काल. कालच्या लेक्चर मध्ये आहे. हा कालचं लेक्चर पाहून घ्या. अजून बोला पटकन बाकीचे. तुमचा आवाज कुठे आहे? हे पुढचे क्वेश्चन प्रश्न. 3 मधलं 16. क्वेश्चन 3 मधलं 16. हे ट्रिग्नोमेट्रीचे वापरायचे तुम्हाला. हे असं सेम क्वेश्चन आपण घेतलेला आहे वरती, आणि हा जो क्वेश्चन आहे हा सेम क्वेश्चन आहे खालचा. काहीच फरक नाही दोघांमध्ये, सारखंच आहे. हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करा सगळं. क्लिअर? क्वेश्चन आहे दोघं. आणि असा क्वेश्चन एक्झॅक्ट क्वेश्चन आहे याच्यासारखा. एक्झॅक्ट क्वेश्चन आहे कोणामध्ये? सॉल्व क्वेश्चन मध्ये. तुम्ही सॉल्व क्वेश्चन मध्ये पाहिलं त्याच्यामध्ये डबल अँगलचे फॉर्म्युले लागतात. ते हाफ अँगल फॉर्म्युले 2 साइन स्क्वेअर म्हणजे ते फॉर्म्युला असतो पहा, 1 मायनस कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन. इथं मायनस असेल तर इथं साइन द्यायचं, साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस ऑफ थिटाचा जो फॉर्म्युला असतो तो असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग ते अँगलला हाफ बाय 2 करायचे आणि ते साइन आणि याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचे, म्हणजे ते टॅन मध्ये कन्वर्ट होऊन जातं. टॅन होऊन जातं ते. मग ते टॅन स्क्वेअर असं येतं काहीतरी. टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे येणार तुमचं 3x/2. तुम्हाला असं आन्सर भेटेल रूट मध्ये हे इथं. आणि मग हे टॅन स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला फक्त काय भेटेल इथं? तुम्हाला ब्रॅकेट मध्ये भेटेल लॉग इन ब्रॅकेट टॅन ऑफ 3x/2 काढा. आता मग याचा लॉग घ्यायचा, म्हणजे लॉग काय भेटेल तुम्हाला? 1 टॅन ऑफ 3x/2. नंतर या टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर 3x/2 आणि मग 3x/2 चा डेरिव्हेटिव्ह 3/2. तर तुम्हाला आन्सर भेटलं पाहिजे 3/2
इंटू सेक स्क्वेअर 3x बाय 2 डिवायडेड बाय tan ऑफ 3x बाय 2. याला अजून सिम्प्लिफाय करता येऊ शकतं साइन आणि कॉस मध्ये. सेक स्क्वेअरला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करता येईल, याला पण कन्वर्ट करता येईल. याला सेक स्क्वेअरला कसं लिहिणार तुम्ही 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स लिहा आणि साइनला तुम्ही साइन ऑफ एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स लिहा, म्हणजे ते कॅन्सल होईल. आलं का लक्षात? समजलं काय सांगितलं? थोडंसं फास्ट सांगितलं कारण ते ऑलरेडी झालेलं आहे सॉल्व क्वेश्चन मध्ये म्हणून. हे पण तसंच करायचं एक्झॅक्ट सेम. करून दाखवू का याला? अडचण आहे का कोणाला ट्रिग्नोमेट्री मध्ये? करून घेऊ सर. आम्ही तेच 16वं घ्या क्वेश्चन 3 मधलं. ठीक आहे. 16 म्हणजे हे है ना? हो. हा ठीक आहे. लक्ष द्या आता इकडे. हे बघा दिसायला असं मोठं दिसतंय मस्त. तर त्याला तसं सिम्प्लिफिकेशन पण जरा मोठं करावं लागतं. हा एक प्रॉब्लेम होता. मोठे क्वेश्चन म्हणजे मोठा सिम्प्लिफिकेशन. लॉग एक्स म्हणजे हा थोडंसं नीट लक्ष द्या. पहिले याला सिम्प्लिफाय करून घ्या थोडंसं. जितकं करता येईल तितकं चांगलं आहे. सो आधीच थोडंसं डोकं चालवण्याचा प्रयत्न करा. सिम्प्लिफाय होत असेल तर करून घ्या. हे लॉग ऑफ आहे, हे 3/2 आहे. याला सेपरेटली केलं तरी पण आपल्याला असं काही मोठा बेनिफिट होण्यासारखा काही वाटत नाहीये. 4x दिसतोय आणि एक्स स्क्वेअरची टर्म आहे खाली. सो आपण जर स्क्वेअर जरी केले तरी काही मोठा बेनिफिट नाही होणार याला. एक्स स्क्वेअर जर बाजूला काढला तर एक्स स्क्वेअर नाही काही नाही होत सिम्प्लिफिकेशन. त्याला डायरेक्टच वापरावं लागेल. काय माहिती का? u इंटू व्ही. पण त्याच्यात पण u इंटू व्ही वापरून पण u बाय व्ही वापरावं लागेल, म्हणजे खूपच मोठं होणार आहे. हे चांगलंच समजलं का? सर सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं का? नाही ते विचार करतोय मी, पण नाही होते ते. कारण जर मी हा याला पण सेपरेट केला, समजा आपण काही करण्याचा प्रयत्न पण केला सिम्प्लिफाय याला, हा 3/2 जर याच्यात टाकण्याचा प्रयत्न जरी केला तर याला काय होऊ शकतं ते जास्तीत जास्त हा रूट म्हणजे रूट येणार आणि हा क्यूब म्हणजे त्यांचा क्यूब होऊन जाईल. सो क्यूबचा काही फायदा नाही होणार. हे एक्स स्क्वेअर प्लस 5 असं रूट भेटेल आणि हे डिवायडेड बाय हे त्याला परत रूट भेटणार. समजा त्याचं 4th रूट होऊन जाईल, मग हे 1/4 होऊन जाईल. सो इथं समजा आपण याला जर रूट मधून काढलं, त्याला रूट मधून काढलं तर फायदा होईल आपला एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन हे होऊन जाईल 2x क्यूब मायनस 4 रेस टू 1/2 होत होतो आणि यांचा सर्वांचा रेस टू 3/2 पण आहे की नाही? तर मग मी हा 3/2 सेपरेट करतो दोघांना, म्हणजे दोघांना सेपरेट केलं तर होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 3/2. सेपरेट केला हा याला पण आणि याला पण. तर या खालच्याला काय होऊन जाईल 2 रेस टू एक्स 2x क्यूब मायनस 4 रेस टू हा याचा ऑलरेडी 1/2 आणि हा प्लस होऊन जाईल त्याला कारण आता इंटू होऊन जाईल तो रेस टू इंटू होतो तो 3/2 म्हणजे हा 3/4 होऊन जाईल इथं खाली. म्हणजे त्याला बेनिफिट काही बसणार नाही वाटतं. एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 3/2 जरी केले तर खाली डिवाइड बाय 2x क्यूब मायनस 4 रेस टू 3/4 होईल, आहे की नाही? आणि असं करून पण काही बेनिफिट नाही बसला आपल्याला. खाली तो एक्सचा एक्स राहिलाच आहे आणि कोणची टर्म कॅन्सल होण्यासारखी पण काही वाटत नाही. सो काही पर्याय नाही याला. सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. ओके, याला लॉग म्हणून याला यू म्हणा पूर्ण, म्हणजे ते होऊन जाईल तुमचं 1 अपॉन यू ची टर्म पूर्ण. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती ना? लॉग ऑफ यूचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? लॉग ऑफ 1 यूचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू समजा, आणि त्या यूचा डेरिव्हेटिव्ह पुढे घेत राहावा लागतो. तर आपला सध्याला यू कोण इथं हा पूर्ण यू आहे. सो घ्या तो पूर्ण, म्हणजे 1 अपॉन हे पूर्ण येणार 4 2x इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 ब्रॅकेट रेस टू हे पूर्ण रेस टू समजा 3/2 असं. आणि मग पुढे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल dy/dx ऑफ ए टर्म पूर्णच्या पूर्ण टर्म. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हा पण एक्स ची टर्म आहे आणि ही पूर्ण एक्स ची टर्म आहे. समजलं का? सो यू इंटू व्ही वापरायला यू आणि हा व्ही. त्या व्ही मध्ये पण प्रॉब्लेम काय होईल, त्या व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेताना इथं यू बाय व्ही वापरावं लागेल. सो ते चांगलंच लांब जाणार आहे. हॅलो, हा तुम्ही एक काम करा, हे लिहायला मला जमणार नाही आज. हा प्रश्न आपण उद्या सॉल्व्ह करू. मी एका पेजवर लिहून काढतो, म्हणजे मला तो जमेल जरा सॉल्व्ह करायला. त्याने असंच केलंय का पाहू दे बरं मला. कारण जर सिम्प्लिफिकेशन होत असेल तर करता येईल इथं, पण त्या आन्सरवरून समजेल आपल्याला सिम्प्लिफिकेशन होता का नाही.
दुसऱ्यातलं किती पाहिजे 17 का किती पाहिजे दुसऱ्यातलं 16वा आहे सर. 16 हे का टू लॉग ऑफ 4 प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 टू 9 एक्स स्क्वेअर अपॉन 3. ठीक आहे, असं करता येऊ शकतं आपल्याला याला सिम्प्लिफाईड तसं पाहायला गेलं तर होऊ शकतं. एक पॉसिबिलिटी अशी पण होऊ शकते आपली, हो म्हणजे आपण जर असा विचार केला तर आपण येऊ शकतो याच्यात समजा इन केस शक्यता आहे. नाहीतर मग नाही जमलं तर मग नाही जमलं. हा होऊ शकतं म्हणा. थांबा जरा नीट पाहू द्या. इंटू आणि डिव्हिजन मध्ये फंक्शन्स आहेत. हा 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 असं करता येऊ शकतं आपल्याला बरं का इथं. हा लॉगचा एक नियम वापरून आपण सिम्प्लिफिकेशन वापरू शकतो. म्हणजे पहा मी मला एक लॉगचा नियम शिकवला होता. लॉग मध्ये जेव्हा ए इंटू बी असतो तेव्हा हा लॉग जेव्हा यांना सेपरेट होतो तेव्हा तो लॉग ऑफ तो काय होऊन जातो लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी सांगितलं होतं ना. हा म्हणजे लॉग जेव्हा सेपरेट होतो मध्ये घुसताना तेव्हा तो मल्टिप्लिकेशनचं ऍडिशन होतं आणि डिव्हिजनचं काय होतं मग सबट्रॅक्शन. म्हणजे लॉग ऑफ असं जर असेल ए अपॉन बी तर याचं असं करता येतं आपल्याला लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी असं करता येईल की नाही. हो. हा तर याचा आपल्याला इथं बेनिफिट होऊ शकतो म्हणजे जर आपण वापरायचं म्हटलं तर कारण ते होऊच शकतो म्हणजे याला सिम्प्लिफाय करता मला या रूलने. सो जर मी समजा हे पहा हे मल्टिप्लाइड आहे आणि हे डिवाइड आहे. सो आता हा तर हे डिवाइड वाला मायनस होतील आणि मल्टिप्लाइड वाले ऍडिशन होतील. सो मी जर हा लॉग मध्ये टाकला तर मला आन्सर काय भेटेल पहा लॉग ऑफ 4 2x प्लस कारण तो मल्टिप्लाय होता प्लस इन ब्रॅकेट घ्या कारण हे आता मध्ये टर्म आहेत. हा हे लॉग ऑफ हे काय भेटणार तुम्हाला हे सेपरेट एक काम करा याच्या पूर्ण बाहेर लॉग काढून घ्या म्हणजे कसं तो 3/2 बाहेर येऊन देईल. हा 3/2 समोर समजलं का हे काय केलं मी. x/n. हा एक्स रेस टू एन तो लॉग ऑफ एक्स रेस टू एन असतो तो एन समोर घेतला तो एन लॉग ऑफ एक्स होऊन जाईल नाही का. हे समोर घेता येतं ना मागच्या क्वेश्चन मध्ये केलं मी तो 2 आला होता तो 2 समोर घेतला होता. लॉगला असं लिहिता येतं आपल्याला. मग मला याला सेपरेट करता येईल असं म्हणजे आपली ही स्टेप झाली होती लॉग ऑफ 4 2x प्लस जर मी याला लॉग लावणार तर मला हा 3/2 असा समोर घेता येतो 3/2 समोर आणि याला लॉग लावता येईल लॉग आणि हे टर्म मध्ये समजा कुठची एक्स स्क्वेअर प्लस 5 लॉग ऑफ 4⁻²x प्लस मग आता याला लॉग जेव्हा भेटणार तेव्हा हा पूर्ण ब्रॅकेट राहू दे सध्याला आणि हा जो लॉगचा एक नियम शिकवला होता मी तुम्हाला लॉग ऑफ एक्स स्क्वेअर जर असेल तर हा स्क्वेअर मला पुढे लिहिता येतो त्या हिशोबाने हा पूर्ण एक्स आहे समजा आणि हा त्याचा रेस 2 आहे तो त्या रेस 2 मला पुढे लिहिता येईल ना. सो मी असं लिहू शकतो 3/2 आणि मग लॉग घेऊ शकतो आणि मग हे पूर्ण फंक्शन कोणचं हे एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट ऑफ 2x³ - 4 ऍज इट इज आणि हे कम्प्लीट झालं. आता याच्यानंतर पण हे स्टेप संपलेली नाहीये अजून आपल्याला मला लॉग एक्सपांड करता येईल. कसं एक्सपांड करता येईल पहा कारण हा जो आहे हा ठीक आहे हा 3/2 पण ठीक आहे पण हा लॉग पण मध्ये टाकता येईल ना आता करता येईल ना इथं टाका मग काय भेटेल तुम्हाला पहा लॉग ऑफ 4 2x प्लस हा 3/2 ऍज इट इज राहिला. आता हा लॉग टाकतो मध्ये पहा हा लॉग ऑफ हा भेटेल पहिल्याला कोणाला एक्स स्क्वेअर प्लस 5 ला आणि हे डिव्हिजन असल्या कारणाने मायनस होईल आणि लॉग ऑफ खालच्याला स्क्वेअर रूट ऑफ 2x³ - 4 ला आलं समजलं का इथपर्यंत प्रत्येकाला. हा आणि याला पूर्ण ब्रॅकेट करा हा 3/2 डायरेक्ट बाहेरचा आहे. सो नीट लक्षात घ्या आता आपल्याला
प्लस मायनस मुळे भरपूर गोष्टी सोप्या होऊन गेल्या. याचं वेगळं काढा, याचं वेगळं काढा, याचं वेगळं काढा, आणि सगळ्यांना जॉईन करून टाका. आलं का लक्षात? समजलं का? मग आता 3 डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे झाले ना तुमचे. मग ती काय आता आता काय आहे, लॉग 4:2x याचा डेरिव्हेटिव्ह काढणं काही मोठी गोष्ट आहे का तुमच्यासाठी? आताच तर शिकवलं होतं तुम्हाला हे. लॉग 4:2x म्हणजे काय, लॉग ऑफ, पहिले लॉग वापरायचं म्हणजे लॉग ऑफ 4:2x 1 मध्ये येणार, आणि मग तो a:2x चा फॉर्म्युला, a:2x चा फॉर्म्युला लॉग ऑफ 4 वापरायचा, मग तो काढायचा, तिथून सॉल्व्ह करायचं त्याला. तसं हे खाली पण लॉग ऑफ x² + 5 काढायचा, 1/x² + 5 येणार, आणि x² + 5 चा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, आणि याचा लॉग ऑफ √2x³ - 4 चा 1/√2x³ - 4 येणार, आणि ते √2x³ - 4 चा रूटचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे 1/2√2x³ - आणि 2x³ - 4 चा डेरिव्हेटिव्ह 2 × 3x म्हणजे काय 6x, आणि त्याच्या पुढे 0. तर हे सगळं मल्टिप्लाय करा, सगळं ऍड करा, संपून जाईल. जमेल काय मिक्सिंग करणं? काय सांगू? हो सर जमेल. हा ठीक आहे, मिक्सअप करण्याचा प्रयत्न करा. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, आणि सगळ्यांना ऍडिशन करून टाका. ऍडिशन करायची, पण काही कॉमन पण नाही काढलंय त्यांनी. ऍक्च्युअली तुम्ही जर क्वेश्चन जर आन्सर जर पाहिलं असेल ना, तर इथं प्लस होतं बरोबर, इथं मायनस होतं, आणि ते त्यांनी कॉमन वगैरे काही काढलेलं नव्हतं. याचा डेरिव्हेटिव्ह इथे लिहिला होता, याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला, कॅन्सल आउट होईल, ते होईल, जे राहील ते राहील. त्याच्या जागी त्याच्या डेरिव्हेटिव्ह टाकून द्या, तुम्हाला आन्सर भेटेल. ओके, सो हा पण तोच प्रश्न आहे. मग हा त्याला बंद करायचे तुम्हाला. लॉग बाहेर आहे ना, म्हणजे फायदाच झाला त्याच्यामध्ये. म्हणजे याचं पण तुम्ही सिम्प्लिफिकेशन आधी करा, म्हणजे हे इंटू आहे ना इथं, आणि हे डिव्हिजन आहे, बरोबर की नाही? सो पहिले काय करा, याला लॉग चिपकवा, म्हणजे तो लॉग आणि तो ई कॅन्सलच होणार आहे शेवटी. म्हणजे कसं होईल तुमच्या इथे, कसं होईल, लॉग ऑफ ई x². समजलं का? इथं काय पण जाईल, म्हणजे फक्त x² चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. क्लिअर? सो याचा विषय संपला. इथं प्लस, कारण ही होतं, मग हा लॉग याला पण भेटेल, म्हणजे लॉग ऑफ हा 3/2 समोर घेऊन येतो, तो 3/2 समोर आणला, इन ब्रॅकेट 5 - 4x. लॉगचा नियम आहे ना, तर वरचे रेस्ट आपल्याला खाली आणता येतं. मग त्याच्या पुढे मायनस, कारण हे डिव्हिजन आहे. सो मायनस हे क्यूब रूट आहे, क्यूब रूट म्हणजे रेस्ट की नाही? क्यूब रूट म्हणजे काय, असं x⁻⁴. तर मी याला 1/3 म्हणू शकतो की नाही, रेस्ट तो 1/3 समोर आला समजा इथं असं, आणि याला लॉग लावला, आणि याला ब्रॅकेटमध्ये काय घेणार मी, 7 - 6x. त्याला रूट येणार नाही आता, कारण मी तो 1/3 काढून घेतलाय. तर हे सिम्प्लिफाय झालं. त्यातलं इथं फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढावा लागेल, या ठिकाणी फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल x² चा. या ठिकाणी तुम्हाला लॉग ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, हा कॉन्स्टंट आहे, आणि या ठिकाणी हा कॉन्स्टंट आहे, मला याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. संपला, टाकून द्या, व्हॅल्यू काढून द्या. आलं? जमेल? सो याला पण तसंच वापरा खालच्याला, हा सेमच क्वेश्चन आहे तुझा, ऍज इट इज क्वेश्चन आहे, फक्त डेरिव्हेटिव्ह वेगवेगळे झाले, मग काय फरक नाही पडत ना. करता येईल ना सॉल्व आता? करता येईल ना सॉल्व आता? ओके, सो अजून बोला आता, हा क्वेश्चन जमेल का तुम्हाला? हा 25 वगैरे काय दिसतोय तो, काही करायचं नाही याच्यामध्ये, सोपं पहा, सोपं आहे हे पण. याच्यात काय आहे, तुम्हाला a⁻x चा फॉर्म्युला पहिले लावावा लागेल. हा तुमचा a, आणि हे तुमचे x फंक्शन आहे. सो a⁻x चा फॉर्म्युला काय असतो, a⁻x लॉग ऑफ a. का याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढा, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढा, आणि दोघांची मायनस करा. सो आता काढून दाखवू का तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर काढून दाखवायचं म्हटलं तर? याचा 25 लॉग ऑफ 5x चा, हे बघा 25 म्हणजे तुमच्या हिशोबाने इथं काय आहे, हा लॉग टू द बेस ऑफ 5 आहे, हा बेस 5 आहे, लक्षात ठेवायचं. ते नंतर स्प्लिट करणार आहे मी, ते नंतर पाहू आपण त्याचं काय करायचं ते. सो a⁻x चे इथं तुमचं हे ऍज इट इज येणार, इथं 25 लॉग ऑफ 5 सेक ऑफ x. क्लिअर? आणि लॉग ऑफ a पण असतो, म्हणजे लॉग ऑफ a म्हणजे काय, लॉग ऑफ 25, बरोबर? हॅलो? आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल या टर्मचा. सो ही जी टर्म होती तिचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा, पहा, हे लॉग टू द बेस ऑफ 5 आहे. आता
डेरिव्हेटिव्ह घेताना तिथे ई लागतो, मग त्याला स्प्लिट करून घ्या. म्हणजे ते पेज खाली लिहितो ना आपण, असं लिहितो ना याला, पहा मी असं लिहिलं तर डी बाय डी एक्स ऑफ हा हा असा लिहिला लॉग ऑफ सेक एक्स आणि खाली लॉग ऑफ 5. तर काय बिघडेल का? ते बेसवाला खाली लिहितो आणि वरचा वरती लिहितो ना, शिकवलं होतं ना नियम मी. हे कोणतरी लिहित आहे आणि बंद करा लिहिणं, मला डिस्टर्ब होत आहे. ओके, कोणी केलं हे उपकार ते क्लिअर करा तुमच्या बाजूने, ते क्लिअर होईल. म्हणजे आता पहा, आता टर्म ऍज इट इज राहणार ना, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. आता लॉग ऑफ 5 काय कॉन्स्टंट नंबर आहे, म्हणजे तो बाहेर निघेल 1 अपॉन लॉग ऑफ 5 बरोबर. आणि डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाचा निघेल याचा, डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन सेक ऑफ एक्स, आणि सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स टॅन एक्स. आलं का लक्षात? सो त्याच्यातला हा सेक एक्स आणि हा सेक एक्स कॅन्सल होऊन जाईल. सो टॅन एक्स अपॉन लॉग ऑफ 5 ना, आणि बस तेवढंच झालं. म्हणजे तुम्हाला टोटल आन्सर जे भेटलं या डेरिव्हेटिव्हचं ते भेटलं 25 रेज टू लॉग टू द बेस ऑफ 5 इन ब्रॅकेट सेक ऑफ एक्स, आणि जो तुमचा इकडचा डेरिव्हेटिव्ह होता तो होता टॅन ऑफ एक्स अपॉन काय बघू, टॅन ऑफ एक्स अपॉन उरलं होतं ते, नाही एक आलं होतं नाही तर काहीतरी लॉग ऑफ 5. ओके, असं आलं. म्हणजे हा तुमच्या पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह झाला याचा. सेम याचा करा, काहीतरी कॉमन निघेल याच्यातून, जे निघेल ते निघेल. झालं, समजलं? किंवा तुम्ही याला अजून एक ऑप्शन वापरू शकता, म्हणजे एवढं सगळं कटकट करण्यापेक्षा याला सिम्प्लिफाय पण होऊ शकतं. समजा 25 दिलाय ना, तर 25 म्हणजे 5 चा स्क्वेअर असतो, माहिती ना. मग हे असं होऊन जाईल पहा, 5 चा स्क्वेअर चा रेश टू लॉग ऑफ 5 आणि सेक एक्स असं आहे की नाही. तर आपल्याला हा लॉग ऑफ 5 घेता येईल खाली, आणि हा 2 वरती घेता येईल, बरोबर की नाही. पण मग लॉग ऑफ 5 जर खाली घेतला तर तो रेश टू पूर्ण तो फंक्शन सपोर्ट आला पाहिजे. सो काहीतरी करता येऊ शकतो, पण असं एक रूल असतो असा, लॉग टू द बेस ऑफ 5, आणि त्याच्या समोर जर 5 आला तर ते कॅन्सल आउट होतात. सिम्प्लिफाय होऊ शकतं असं. एक मिनिट थांबा जरा. लॉग 5 चा स्क्वेअर आणि हा लॉग ऑफ 5 आहे ना, बसेल का नाही मला माहित नाही नियम, पण नाही जर बसला त्या हा म्हणजे 2:5 केलं तर, म्हणजे ते तुम्ही म्हणता ना 5 लॉग बेस 5 असलं तर कॅन्सल होऊन जाईल. नाही, 2:5 करता येणार नाही ना. 2:5 चा अर्थ थोडी ना 25 असतो. 2:5 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सो हे 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे हे काय झालं 4, हे झाले 4, 4 4 जा 16, 16 2 जा 32. सो त्याचा अर्थ 25 थोडी, बरोबर की नाही. सो तसं करता येणार नाही ते. सो त्याला 5:2 करावं लागेल तिथं. पण त्या 2चं काहीतरी करावं लागेल आपल्याला. समजा 5:2 चा स्क्वेअर रेज टू लॉग ऑफ 5 असं आहे ना ते. आपल्याला सेक एक्स असं करता येऊ शकतं. समजा ही पूर्ण टर्म मध्ये घेता येऊ शकते, कारण असं असतं ना ते ए रेज टू एम रेज टू एन, त्याला मला ए रेज टू एन रेज टू एम लिहिता येतं की नाही, मल्टिप्लाइड तर आहे ते की नाही. हॅलो हो सर. हॅलो, हा शॉर्टकट जनरेट होऊ शकतो. या क्वेश्चनला एक शॉर्टकट काढू शकतो मी, त्या शॉर्टकट लक्ष द्या, हे होऊ शकतं असं. सो असाचा फायदा काय होईल आपल्याला, हा 5 चा स्क्वेअर आहे त्याचा रेज टू लॉग ऑफ टू द बेस ऑफ 5, आणि इथं सेक एक्स आहे. सो हे टर्म मध्ये आणि हा 2 बाहेर असं येऊ शकतो आपल्याला. म्हणजे हा यम होता आणि हा यन आहे, तो यन मध्ये आणि यम बाहेर असं करता येऊ शकतं. मग त्याचा फायदा काय होईल आपल्याला, 5 रेज टू लॉग टू द बेस ऑफ 5 आणि हा सेक एक्स आणि त्याचा रेज टू 2, बरोबर की नाही. मग हे कॅन्सल होऊन जाईल, मग काय उरलं फक्त सेक एक्स स्क्वेअर. समजलं का. मग याचा डेरिव्हेटिव्ह काढून टाका, तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. आलं लक्षात. हा तसं याला पण करा. हे पहा 4 चा स्क्वेअर रेज टू लॉग टू द बेस 4, आणि इथं टॅन ऑफ एक्स होता. सो याला मध्ये घेतो, हा 2
कारण तो त्या रूल नुसार एक्सपोनेंटेड पॉवरच्या मला काय भेटेल 4 लॉग टू द बेस ऑफ 4 आणि इथं टॅन ऑफ एक्स आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो ही लॉग आणि 4 कॅन्सल होऊन जाईल, तो उरणार फक्त टॅन ऑफ एक्सचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. सो इथं फक्त टॅन ऑफ एक्सचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचे तुम्हाला आणि इथं सेक स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. दोघांचे डेरिव्हेटिव्ह काढून मायनस करून टाकायचा आपला विषय. समजलं का? याचा डेरिव्हेटिव्ह येणार 2 सेक एक्स आणि सेक एक्स प्लस टॅन एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह येणार टॅन स्क्वेअर एक्सचा मायनस त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल. डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट जमतोय ना आता. हा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरायला गेलेला तर तो 2 टॅन ऑफ एक्स आणि टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स. क्लिअर? सो याच्यातनं सेक स्क्वेअर एक्स इथं पण येतोय आणि 2 इथं पण आहे, 2 इथं पण आहे, इथं पण सेक स्क्वेअर एक्स आहे. स्क्वेअर एक्स कॉमन काढून टाक. टॅन स्क्वेअर एक्स पण आहे का? अच्छा सगळंच आहे, मग कॅन्सलच करून टाका, मग डायरेक्ट 0 होऊन जाईल कॅन्सल. समजलं का? हो सर. 0 आन्सर येईल ते, कारण हे पहा याच्याकडे 2 हा सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स झाला आणि हा टॅन एक्स, याच्याकडे पण 2 टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स आणि दोघांची मायनस करायची आहे. त्याच्यातनंच तेच मायनस केलं तर आन्सर 0 होऊन जाईल. सो हे सर्वात सोपा उपाय होता, हे शॉर्टकट आहे समजा. आता असे काही काही शॉर्टकट्स कधी कधी निघतात, पण आता प्रत्येक क्वेश्चनला नाही निघणार, पण हा शॉर्टकट त्याला निघू शकलो होता, काढला. तुमच्या डोक्यामध्ये लॉगचे नियम जरा फिट लागतात. लॉगचे नियम काय होते पहा, मी तुम्हाला सांगत होतो लॉग आणि ई एकमेकाला कॅन्सल करतात. का बरं माहिती तुम्हाला? त्याचं कारण आहे, कारण हा लॉग टू द बेस ईच असतो. म्हणजे बेस आणि हे जेव्हा सेम होतं तेव्हा ते कॅन्सल होतात. जसं की इथं झालं होतं पहा 5 रेस टू लॉग ऑफ 5 झालं होतं, म्हणजे हा बेस सेम आलता म्हणून ते कॅन्सल झाले. तसं इथं पण असतं पहा, ते ई रेस टू लॉग म्हणजे काय टू द बेस ई असतो ना तो, म्हणून ते कॅन्सल होतं. समजलं का? हो हा सर. थोडेसे लॉगॅरिथमचे जरा क्वेश्चन थोडेसे टफ असतात. तुम्हाला वाटत असेल काय चाललंय हे थोडंसं, पण समजेल ते तुम्हाला धीरे धीरे धीरे, कारण डेरिव्हेटिव्हची लेवल आहे जोरात. तुम्ही असं म्हणू शकत नाही डेरिव्हेटिव्हला की हे एकदम मस्त आणि सोपा मस्त चॅप्टर आहे. तुम्हाला 10वी पर्यंत जे शिकवलं गेलं त्याच्यापेक्षा हे खूपच जास्त कठीण आहे. सो त्यामुळे जरा तयारच राहा कठीण. अजून काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? बस बाकी मग काही असं विशेष असं काही नाही याच्यामध्ये. याला तुम्ही एक थोडंसं स्मार्ट वर्क करू शकता तिथं. या क्वेश्चनला काय स्मार्ट वर्क करता येईल तुम्हाला? या क्वेश्चनला स्मार्ट वर्क करता येईल. समजा हा रेस टू 4 आहे की नाही, पण तो त्याचाच आहे ना फक्त. हा ठीक आहे, फक्त त्याचा आहे तो. नाही ठीक आहे, याला यू बाय व्हीच वापरावं लागेल. काही स्मार्ट वर्क करता येणार नाही. म्हणजे याला समजा हा 4 जर डायरेक्ट ब्रॅकेटचा रेस टू 4 राहिला असता तर करता आलं असं काहीतरी. हा तर याचा रेस टू येणार एक्स सेपरेट आणि हा याचा सेपरेट. फक्त याला सॉल्व्ह करताना कसं करा, हे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 घ्या सेपरेट आणि याला एक्स स्क्वेअर मायनस 5 रेस टू 1/2 घेऊन टाका. समजलं का? म्हणजे ते यू बाय व्ही वापरताना जरा सोपं जाईल तुम्हाला करताना. बाकी काही नाही, मग सोपं आहे, काही करता नाही येणार. मला वाटलं तो पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे काय. ओके, समजतंय ना का वरनं चाललंय? नाही सर, समजतंय. इकडच्या नवीन काही जुन्यांना तर काही प्रॉब्लेम नसेल जास्त, पण नवीन जे आहेत त्यांनी बोला, कारण जुन्यांना जवळपास झालेलंच आहे जवळपास. म्हणजे त्यांच्या हिशोबाने हे एक्सरसाइज काही मोठी गोष्ट नाही त्यांच्यासाठी. सो पुढचा एक्सरसाइज जमणार तुम्हाला. आपण हे पहिला एक्सरसाइज जमणं खूप गरजेचं आहे. हे जर नाही जमलं तर आता मी काय करेल पुढे माहिती का, मला असं काही डेरिव्हेटिव्ह आले ना, समजा जसं आता मी तुम्हाला इथं पहा असे काही डेरिव्हेटिव्ह आले, असे एक्स क्यूब आणि 5x वगैरे, तर हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मी शिकवत बसणार नाही. हे मी सांगत जाईल की हा काढून घ्या आता हा डेरिव्हेटिव्ह, कारण काढून घ्या का, कारण मला पहिला एक्सरसाइज तुम्हाला चांगला जमलेला आहे. सो काढून घ्यायचा अर्थ तुम्हाला समजेल आता ते, की हे नेमकं याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात. म्हणून हा पहिला एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे मी जेव्हा शिकवत जाईल तुम्हाला तेव्हा हे जे पहिले जे क्वेश्चन्स आहेत हे परत सोडून देणार नाही. आता असं काहीतरी आलं आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर मी म्हणेल की हा याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येतो, पहिल्या एक्सरसाइज मध्ये झालंय आपलं. मग ते त्याच्यामुळे आता द्या, कारण याच्या पुढे हे डेरिव्हेटिव्ह घेतले जाणार नाही क्लासमध्ये, हे इथंच घेतले जातील आणि हे परत रिपीट होणार आहे पूर्ण चॅप्टरभर. सो आता जर जमले नाही तर कधी जमणार नाही. अजून एक लेक्चर आपण याच्यावरती घेऊ. प्रत्येकाने डाऊट शोधून आणा, जे तुम्हाला अडचण येत आहेत ते डाऊट शोधून आणा आणि मग आपण ते डाऊट्स परत घेऊ, त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊ. ओके, सो आज थांबू आपण इथं. हो सर. करतायत ना अभ्यास घरी? डेरिव्हेटिव्ह आहे हा, मजाक नाही, डेरिव्हेटिव्ह.
तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये तुमची म्हणजे याच्या पुढे तुमची पूर्ण लाईफ जाईल तरी पण तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा पिछा सुटणार नाही जर तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये जायचं म्हटलं तर. खूप 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 म्हणजे तुमच्या 12वीतला सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. नीट अभ्यास करा.